कुष्ठरोग्यांना मदत करणारे आणि त्यांचे देवदूत असणारे ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांचे विचार पुढे नेणारं व्यक्तिमत्व, त्या व्यक्तिमत्वाचा आपण इंटरव्ह्यू घेतला आहे. तसेच पर्यावरणविषयी त्यांना आपुलकी प्रेम असणारं, तसेच ह्या व्यक्तिमत्वाने अनेक दिव्यांगांना मदत केलेली आहे. असं बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे 10 हाताचा माणूस. माणसाला 2 हात असले तरी देखील ह्या माणसाला 10 हातांनी तो लोकांना सढळ हाताने मदत करतो. तर हे व्यक्तिमत्व कोण आहे? संवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद चाळके यांची मुलाखत आपण आता सुरू करत आहोत. तर थेट मुलाखतीला आपण सुरू करूया. नमस्कार, मी अमित जाधव. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अमित जाधव पॉडकास्ट आणि इंटरव्ह्यू आमच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण अशा व्यक्तिमत्वाचं इंटरव्ह्यू घेणार आहोत, त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत. 10 हाताचा माणूस. 10 हाताचा याचा अर्थ शब्दशः घेऊ नका, त्यांना 2च हात आहेत. 10 ठिकाणी लोकांना सढळ हाताने ते मदत करतात. गरीब असेल, जातपात धर्म विसरून गोरगरिबांना मदत करणारे संवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद चाळके साहेब आहेत आपल्यासोबत. चाळके साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनेलवर. आपण आता इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. मी तुमचं म्हणजे माझे मित्र आहेत कुबल साहेब, त्यांच्याकडून आम्ही तुमच्या संवेदना फाउंडेशन विषयी ऐकलं की तुम्ही गोरगरीब जनतेला फाउंडेशनला मार्फत मी मदत करता जनतेला. कुठला जात नाही बघत, कुठला धर्म बघत नाही. जी तुम्ही प्रॉब्लेम बघता आणि प्रॉब्लेमला तुम्ही ते सोल्युशन देण्याचा प्रयत्न करता फाउंडेशन मार्फत. मी तुम्हाला पहिलाच प्रश्न विचारत आहे ह्या अनुषंगाने की तुम्हाला समाजसेवेची आवड निर्माण कशी झाली? तर तुमच्या समाजसेवेचा आदर्श कोण आहे त्याबद्दल सांगा सर. ॲक्च्युली असं असं आहे की माझं जन्म किंवा बालपण, शिक्षण हे रत्नागिरीमध्ये खेडेगावात गेलंय. ओके. आणि खेडेगाव म्हटलं तर समस्या खूप असतात. शिक्षण असो किंवा इतर कोणतंही जगणं असेल, त्याच्यामध्ये आपल्याला समस्या येतात. समस्यांना तोंड देत, स्वतः जसं तोंड देत गेलं, तर दुसऱ्याच्या समस्या पण आपल्याला दिसत गेल्या. आपल्याला ज्या समस्या अनुभवल्यात, बरोबर. त्या आपण आता मोठे झालो, तर आपल्यानंतर जे मागची पिढी आहे, तिथे जे स्थायिक आहेत, तर त्यांना त्या वेदना होऊ नये म्हणून आम्ही एक छोटासा प्रयत्न केला, की त्यांच्या वेदना आपण कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि आदर्शाचं म्हटलं तर माझे आदर्श म्हटलं तर कर्मयोगी बाबा आमटे, जे कुष्ठरोग्यांसाठी जी सेवा केली, जीवन त्यांनी अर्पण केलं. बरोबर. नंतर सिंधुताई सकपाळ, ज्या महाराष्ट्राच्या माय, तर त्या आमच्या आदर्श आहेत. नंतर आमचे एक स्वर्गीय व्यक्तिमत्व आहेत, ॲडव्होकेट शशिकांत पवार साहेब, जे आम्ही त्यांना आप्पासाहेब म्हणतो, ते आहेत. त्यानंतर माझे गुरुवर्य मुख्याध्यापक R.D. चाळके सर, जे स्वर्गवासी आहेत. अशा खूप व्यक्ती आहेत. समजा रतन टाटा आहेत, ज्यांच्याकडून आपण म्हणजे खूप प्रेरणा घेण्यासारखं आहे आपल्या भारताला नव्हे तर जगाला. असे जगाला, हो. बरोबर. आणि म्हटलं रतन टाटा म्हटलं तर भारताचं एक दैवत आहे. बरोबर. तर देवांपेक्षा त्यांनी आपल्याला म्हणजे मोठा आशीर्वाद दिलेला आहे. सढळ हाताने सर्व त्यांनी बाबतीत, कोरोना सर्व. काळात म्हणजे मी बघितलं नाही, सढळ हाताने अगदी 5 स्टार हॉटेल जे होतं त्यांचं ताजचं आणि बीएमसी स्टाफ पासून गरीबाला त्यांनी सर्वांना सढळ हाताने मदत केली. मदत त्या केली. माणसाने बघितलं नाही. हो. शेवटच्या क्षणापर्यंत ते आज नाही आहेत आपल्यात आणि वाईट वाटतं की इतका मोठा माणूस भारताला लाभला तरी देखील आपल्याला त्या माणसाची कदर करता आली नाही. हे दुर्दैव खूप आहे. दुर्दैव, बरोबर आहे. बरोबर आहे. तर आणि बोला. दुसरं म्हणजे जन्म हे एकदाच मिळतं. बरोबर. आणि माणूस हा असा आहे, तो समाजात जगत असताना तो समाजाचं काहीतरी देणं लागतं. आणि त्या देणं लागतं तर आपण किती घ्यायचं समाजाचं, कधीतरी द्यावं अशी एक प्रत्येकाने म्हणजे हे विचार केलं पाहिजे. जसं देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं. बरोबर. पण घेतल्यानंतर कधी देण्याची पण आपल्यामध्ये दानत असावी लागते. दायित्व असलं पाहिजे. बरोबर. म्हणून आम्ही त्या प्रेरणेतून एक तुमची निश्चय केला. फाउंडेशन उभी केली. तर मग सर आपण पुढे तसंच जातोय. तुमच्या फाउंडेशनचं बॅकग्राऊंड काय आहे किंवा किती वर्षापासून किंवा कुठल्या लोकेशन जिल्ह्यात तुम्ही काम करता त्यात थोडक्यात सांगा सर. बरं. आम्ही शक्यतो ग्रामीण भागामध्ये काम करतो, जिथे कोण पोहोचत नाही. नाहीतर काही आता तर आपण बघतो की शहरामध्ये सर्वच कामं करतात. बरोबर. कामं करतात. आणि ग्रामीण भागामध्ये असं जे शहरामध्ये 100 लोक ज्या संस्थेमध्ये किंवा इतर ठिकाणी जातात, ग्रामीणला एखादा किंवा दुसरा व्यक्ती जातो सामाजिक काम करायला. म्हणून आम्ही ज्या ठिकाणी ज्यांची पोटं म्हणजे ज्यांचे बोलतात ना भूक
आहे त्या लोकांना काहीतरी देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. बरोबर, बरोबर. म्हणजे ग्रामीण भागामध्ये अशा हां. खूप समस्या आहेत. तर हं. तिथपर्यंत आपल्याला म्हणजे ज्या त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपल्या परीने आपण प्रयत्न करत आहोत. बरोबर. तुम्ही आता कुठल्या ग्रामीण जिल्ह्यामध्ये सध्या काम केलेलं आहे? आता आम्ही रायगड, रत्नागिरी आहे किंवा सिंधुदुर्ग आहे. तर अशा ओके. जिल्ह्यामध्ये जास्त कोकण साइड. तर हं. कोकणामध्ये असं बघितलं तर खूप समस्या आहेत हं. आणि बाकी ठिकाणी आपापल्या परीनं विकासाची गंगा पोचलेली आहे. तर बरोबर. कोकणामध्ये असं कमी आहे. समस्या खूप आहेत, सोडवणारी कमी आहेत. हां. कमी आहेत. हो. बरोबर. तर आम्ही रायगडमध्ये म्हटलं तर शांतीवन कुष्ठरोग निवारण समिती आहे. ओके. आम्ही त्या खूप 19 वर्षापासून त्या संस्थेच्या म्हणजे संलग्न आहोत. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. तर ओके. ते कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचं आम्हाला एक भाग्य मिळतं ओके. आणि आमचे जे कुष्ठरोग निवारण समितीचे जे परिवार आहे, परिवाराबद्दल आम्ही म्हणजे त्यांच्याबरोबर काम करत आहोत. बरोबर. हां. बरोबर. आणि दुसरं म्हणजे रत्नागिरीमध्ये. तर बरोबर. रत्नागिरीमध्ये पण आम्ही म्हणजे शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा अशा सर्व क्षेत्रामध्ये म्हणजे साहित्यिक असो, आरोग्य असो, सर्व क्षेत्रामध्ये. तर ह्या अशा पद्धतीने आम्ही काम करत आहोत. बरोबर. मग तुमच्या हे मदत करताय तुम्ही ग्रामीण भागात तुमच्या फाउंडेशन मार्फत. ही आर्थिक मदत तुम्हाला कशी लोकवर्गणीतून मिळते, की अजून कुठल्या कशी मिळते तुम्हाला ती आर्थिक मदत? संवेदना फाउंडेशन या संस्थेचं आम्ही जेव्हा स्थापना केली, तर हं. सुरुवातीपासून म्हणजे सुरुवात तर आमच्या स्वतःपासूनच केली आणि ओके. स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन करतात ना, तसं आम्ही स्वतःच्या खिशातून काढून आम्ही बरोबर. समाजसेवेची हो. सुरुवात केली. अजूनपर्यंत पण तसंच करत आहोत. हं. तरी पण काही आमचे असे स्नेही आहेत, मित्रपरिवार आहेत ओके. किंवा आमचे हितचिंतक आहेत. अशा काही व्यक्ती आहेत, हं. म्हणजे ठराविक व्यक्ती आहेत, ज्या आम्हाला सरळ हस्ते मदत करत असतात. पण तरीही की आम्हाला जर इतर आणखी जर मदत मिळाली, तर त्या समस्या म्हणजे आता म्हटलं तर ग्रामीण किंवा इतर ठिकाणी भरपूर समस्या आहेतच. बरोबर. पण त्या सोडवण्यासाठी आपल्याला आपले हात कमी पडतात. बरोबर. जर इतर म्हणजे समाजाने जर आपल्याला मदतीचा म्हणजे ओघ चांगला दिला, तर आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येईल बरोबर. आणि त्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला प्रयत्न म्हणजे करता येईल. प्रत्येक वेळी आपण सरकारला दोष न देता, स्वतःच मदत करून तरुण पिढीला घेऊन आपण गरिबांना मदत करतोय तुमची संवेदना फाउंडेशन हां, ना. बरोबर. सरकार करेल नाही करेल तो वेगळा वेगळा विषय. हा विषय. पण तुम्ही स्वतः लोकवर्गणी काढताय की तुमचे देणगीदार आहे त्यामार्फत तुम्ही करताय. तर हं. तुमच्या या फाउंडेशनच्या सल्लागार समितीमध्ये कोणकोणती लोकं आहेत? ती तुम्हाला कशी जोडली गेली त्यांची नावं सांगू शकता साहेब? नक्की, नक्की. हं. आमच्या म्हणजे सल्लागार समितीमध्ये चांगले आमचे जे अधिकारी वर्ग आहेत, शासनाचे म्हणा किंवा इतर सामाजिक क्षेत्रातले म्हणजे गुणवंत, पुण्यवंत म्हणजे आम्ही पुण्यवंत आहोत, की जी माणसं आमच्याकडे चांगल्या परीनं जोडली गेलेली आहेत. ओके. आणि त्याच्यामध्ये पहिलं व्यक्तिमत्व म्हटलं तर आमचे आदरणीय गुरुवर्य आहेत, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त रमेश घडवले साहेब आहेत. ओके. त्यानंतर आमचे अ, 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 राजेंद्र फणसे आहेत, जे हं. जिल्हा परिषद सदस्य आहेत रत्नागिरी. ओके. त्यानंतर आमचे एसीपी माजी सहाय्यक पोलीस आयुक्त ॲडव्होकेट प्रताप भोसले साहेब आहेत. त्यानंतर अविन अविन अ, अ, पोलीस निरीक्षक अविनाश सोनकर आहेत. त्यानंतर सुनील घोसाळकर म्हणून आहेत, जे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सुनील घोसाळकर. ओके. हां. तर असे खूपच आहेत व्यक्ती ज्या आमच्या म्हणजे नावं घेता मला हे करता येईल. बरोबर. हां. हं. असे 100 सव्वाशे म्हणजे हं. कस्टम अधिकारी आहेत. त्यानंतर आमचे एक म्हणजे आणखी व्यक्तिमत्व म्हटलं तर पॅरा कमांडो ज्यांना कारगिल योद्धे म्हणून बोलतात. बरोबर. हां, तर हं. शौर्यचक्र ज्यांना एपीजे अब्दुल कलाम सरांनी दिलेलं आहे, अरे वाह! असे मधुसूदन सुर्वे सर आहेत. ओके. हां. त्यानंतर लेफ्टनंट कर्नल संतोष मोरे सर आहेत. ओके. जे आम्हाला वेळोवेळी ज्या कार्यक्रमाला असतात, ते प्रमुख अतिथी आम्ही त्यांना बोलवत असतो आणि बरोबर. त्यानंतर आमचे आणखी एक आदर्श व्यक्तिमत्व म्हटलं तर उदयकुमार शिरूरकर, सहाय्यक आयुक्त मनपाचे सहाय्यक आयुक्त, आणि ज्यांच्यावरती जस्ट आता थांबायचं नाही. ओके. जे फिल्म निघाली पिक्चर ते मराठी पिक्चर जो निघाला निघालं. त्याचं. हां, ओके. उदयकुमार हां, शिरूरकर सर. हां. अशा व्यक्ती की पर्यावरणाशी एवढा संलग्न आहे. त्यांच्यात त्यांच्या वैचारिक बुद्धिमत्ता एवढी मोठी आहे. हं. पर्यावरण राखण्यासाठी त्यांच्याकडे खूप मोठ्या-मोठ्या म्हणजे संकल्पना किंवा ह्या आहेत.
त्याचं पालन आता करण्याची गरज आहे. गरज आहे. तर अशा बरोबर. व्यक्ती आमच्याकडे अशी नावं घ्यायला म्हटलं तर बरेच. एक आमचे रत्नागिरीचे समाजसेवक प्रदीप जाधव म्हणून हा आहेत. हा हा, ज्यांचं ग्रामीण लेवलला चांगल्या प्रकारे काम आहे. हम्म. तर अशा खूप व्यक्ती मला सांगता येतील, बरोबर. पण वेळेअभावी बरोबर. म्हणजे मी काही मगाशी ठराविकच सांगतो. सुरुवातीलाच इंट्रो मध्ये सांगितलं की हा हाताचा माणूस, हा. तुम्ही एक अध्यक्ष म्हणून एक माणूस असाल, पण तुमचे 10 हात हा. हे तुमचे सल्लागार समिती आहेत. आहे. ते बरोबर. तुम्हाला हात म्हणून तुम्हाला ते मदत करतात, तुम्हाला मार्गदर्शन करतात फाउंडेशन मार्फत. बरोबर. बरोबर. हा. तर आपण पुढचा प्रश्न घेतोय सर, तर हा. तुम्ही वेदना फाउंडेशन मार्फत अजून कोणकोणती समाज कार्य केलेली आहेत अजूनपर्यंत? पूर्ण आपण डिटेल मध्ये बोलू शकतो. नक्की. अजूनपर्यंत किती वर्षापासून वगैरे? जस्ट म्हटलं तर रत्नागिरीमध्ये मंडणगड तालुका आहे. मंडणगड तालुक्यामध्ये लाटवण हायस्कूल म्हणून आहे, ज्या ठिकाणी आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून आणि आमच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून तिथे पाण्याची दुर्भिक्ष होतं, म्हणजे पाणी नव्हतं शाळेला. तर आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आमचे एक मित्र आहेत, सुधीर कदम सर, प्रकाश पाटणे सर, आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी नळ पाणी योजना दिलेली आहे. ओके. आणि त्या नळ पाणी योजनेच्या माध्यमातून तिथे खर्च म्हणजे मोठ्या प्रमाणे आम्ही खर्च केला आणि अखेरला आमचं काही माझं स्वतःच आर्थिक बाब डळमळली. त्यानंतर मी स्वतःचे माझे दागिने गहाण ठेवून ती योजना पूर्ण केली. अरे बाप. आणि त्यानंतर त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी त्यावेळचे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते सर, त्यांना आम्ही त्यांच्या हातून ते उद्घाटन केलं. हा. आणि त्या शाळेला त्यांच्या उद्घाटन केल्यानंतर आम्ही त्यांच्याकडून त्या शाळेला संरक्षण भिंतीसाठी 5 लाख रुपये आम्ही निधी घेतला आणि ते काम करून काम दिलेलं करून आहे. घेतलं. बरोबर. त्याचप्रमाणे आम्ही दापोली तालुक्यामध्ये विनाशास दाखले मोहीम असो, वृक्षारोपण असो, तर त्याचं आम्ही काम केलेलं आहे. मंडणगड तालुक्यामध्ये अंध असो, अपंग असो, काही विद्यार्थी असो, त्यांना आर्थिक शिक्षणासाठी मदत असो, बरोबर. किंवा अपंगांना आम्ही आधार काट्या म्हणा, किंवा त्यांना सायकल म्हणा, त्यांना कुबड्या म्हणा, त्यांचे असे व्हीलचेअर वगैरे व्हीलचेअर अपंगांचे वगैरे आम्ही देत असतो. तुम्ही हा. संस्थेमार्फत देता संस्थेमार्फत तुमच्या? देत असतो. ओके. त्याचप्रमाणे कमी ऐकू येणाऱ्यांसाठी आम्ही कानाच्या म्हणजे ऑडिओमेट्री रिपोर्ट काढतो. त्याचा रिपोर्ट ओके. काढून त्यांना कानाच्या मशीन पण आम्ही मोफत देतो. अरे वा. हा. आणखी दुसरं म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाव मंडणगड तालुक्यातल्या अंबडवे गावी. हा. तर अंबडवे गावच्या पण शाळेला, जे बाबासाहेबांच्या नावाने जी शाळा आहे, तर त्या शाळेला आम्ही 7 वर्गाचे दरवाजे पण मुंबईवरून नेऊन तिथे लावलेले काय आहेत. बोलताय? हा. हो. अरे वा. तर त्याचप्रमाणे आणखी असे म्हणजे खूपच काम आहेत. म्हणजे आम्ही वृक्षारोपणाचं मोठ्या प्रमाणे काम करत आहोत. तर पर्यावरण संवर्धनासाठी खूप काम केलं पाहिजे. त्याचप्रमाणे आम्ही मंडणगड तालुक्यातले किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये म्हणता की UPSC, MPSC ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, त्या स्पर्धा परीक्षांचं जाळं आपल्यापर्यंत पोहोचलं नाहीत. म्हणून तरुणांना आम्ही मार्गदर्शन शिबिर घेतो आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर. आणि त्याच्यामध्ये समाजामधल्या अशा ACP आहेत, म्हणजे DYSP आहेत, पॅरा कमांडो आहेत, लेफ्टनंट कर्नल आहेत, नंतर कस्टमचे मोठे क्लास 1 अधिकारी आहेत आमचे सत्यवान रेडकर सर. अशा मोठ्या व्यक्तींना नेऊन त्यांना आम्ही मार्गदर्शन करतो, जेणेकरून स्पर्धा परीक्षेच्या लेवलला आमची सत्यवान कोकणातली रेडकर व्यक्तिमत्व. सर आमचे ओळखीचे, ते पण माझे मित्रच आहेत. अरे वा. ते गरीब विद्यार्थ्यांना वगैरे ते मार्गदर्शन करतात, मार्गदर्शन मोफत करतात. मार्गदर्शन मोफत- करतात. मोफत मग त्यांचा पण नेक्स्ट इंटरव्ह्यू आपण घेणार आहोतच ओके, पुढच्या ओके, मंथमध्ये. ओके, ओके. आणि खूप ते चांगले व्यक्तिमत्व आहेत, खूप चांगले. तर मग तुम्हाला तर पर्यावरणामध्ये तुम्ही अजून काय काय हे केलेत, म्हणजे डिटेल अजून सांगू शकता पर्यावरणाविषयी? नक्की. पर्यावरण म्हणजे संवर्धन आपण आताच्या म्हणजे आता जीवन जगत असताना आपण बघत असतो, पर्यावरणाचा जो शाप आहे ना, तो माणसाला कसा लागत आहे. आपण बघतो अवकाळी पाऊस म्हणा, आपत्कालीन स्थिती निर्माण होते. आता तर म्हटलं तर 7-7 महिने पावसाचा म्हणजे आपण काळ बघतोय. हा जो 4-4 महिन्याचा म्हणजे ऋतू 4-4 महिन्यांनी असे बदलायचे. तर ह्याचं म्हणजे आपण कारण शोधायला गेलं तर एकंदरीत ग्लोबल वॉर्मिंग होत आहे, ग्लोबल वॉर्मिंग इंटरनॅशनल आणि आपल्या हो. भारतात लेवलला ते खूप धोकादायक आहेत. बरोबर. म्हणून आमच्या संस्थेच्या माध्यमातून ओके. वृक्षारोपण करता करता जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थी म्हणजे जे कॉलेज महाविद्यालय ह्या ठिकाणी आम्ही जाऊन त्यांना पर्यावरण विषयक चर्चासत्र घेतो.
की पर्यावरण संवर्धन करणं किती गरजेचं आहे. बरोबर. हा, आणि कोकणामध्ये किंवा इतर ठिकाणी जे भस्मासूर, जे राक्षस आहेत मानवी रूपी, जे पर्यावरणावरती अत्याचार करतात आणि त्यांना हे राजकीय व्यक्ती त्यांना पुढे घेऊन, म्हणजे त्यांना त्यांची पाठ थोपटत आहेत. त्यांना थांबवण्यासाठी पण कुठेतरी बरोबर. कोणीतरी म्हणजे प्रयत्न उदाहरण केले म्हणजे पाहिजे. आता आपण घेऊ नुकताच प्रदर्शित झालेल्या दशावतार पिक्चर. हो. दिलीप प्रभावळकर साहेबांनी जे मुख्य भूमिका केली आहे, हां. ती पर्यावरणाला धरूनच त्यांनी तो विषय मांडलेला आहे. बरोबर, बरोबर. बरोबर, बरोबर. हां, हो. बोला. त्यानंतर काही ज्या ठिकाणी काही कोकणामध्ये असे पण आहेत, की निधी म्हणजे धरणं बांधलेत, पण धरणाची कामं अर्धवट आहेत आणि त्या कामं करत असताना नद्या, नाले, डोंगर पोखरून फक्त म्हणजे स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी ही नद्या, नाले सर्व त्यांचं सत्यानाश करून टाकत आहेत. त्याचप्रमाणे मोठ्या-मोठ्या प्रकल्प आणून पर्यावरणाच्या म्हणजे विरुद्ध प्रकल्प आणत आहेत. प्रकल्प, पर्यावरण हां. पूरक प्रकल्प आणायला पाहिजेत, ते नाही आणत. त्यासाठी आम्ही जनजागृतीसाठी पण प्रयत्न बरोबर करत आहे. आहोत आणि ही काळाची गरज आहे. बरोबर. जर आपण पर्यावरणाचा सकारात्मक विचार नाही केला, तर भविष्यात आपल्याला जो ऑक्सिजन निसर्ग आपल्याला निसर्ग देतोय. फ्रीमध्ये देतोय, पाठीवरती तो सिलेंडर घेऊन आपल्याला ऑक्सिजन पैसे घेण्याची देऊन घ्यावं पाळी लागेल. यायला नको. दुर्दैव, म्हणून दुर्दैव. नागरिकांनी त्याचप्रमाणे शासनाने पर्यावरणाचं इव्हेंट करण्यापेक्षा म्हणजे झाडं लावण्याचं कार्यक्रम केलं पाहिजे. नाहीतर 5 करोड 10 करोड झाडं लावून इव्हेंट करतात इव्हेंट आणि त्याच्यापैकी किती आपली काही झाडं होत नाही. म्हणजे जगवली जातात. बरोबर. हा, तुम्ही 5 लाखच लावा, त्याच्यामध्ये त्यांचं संवर्धन करा. हा, झाडं लावा, झाडं जगवा, त्यांना त्यांचं पालन पोषण करून त्यांना पर्यावरणाचा म्हणजे भाग बनवून द्या. बरोबर. म्हणजे आता एक डेटा आला होता, मला आता आठवत नाही तो, की सगळ्यात जास्त डिफॉरेस्टेशन 60-70% जास्त महाराष्ट्रामध्ये झाले. जंगलतोड. हो. आणि महाराष्ट्रात झाली आपल्या पूर्वगामी महाराष्ट्रात. हे दुर्दैवासारखी गोष्ट आहे. महाराष्ट्राने संदेश दिला ना, झाडे लावा, झाडे जगवा हो, वगैरे. हो, हो. म्हणजे आधी मगाशी तुम्ही यांचं नाव घेतलं, संत आपले त्यांचं नाव घेतलं, संत गाडगे गाडगे महाराजांचं. महाराज. हा. किंवा अनेक संतांनी झाडावर, हो. निसर्गावर प्रेम करायला आपल्याला हो, हो. शिकवलेलं आहे. बरोबर. सर, मग तुम्ही हे पर्यावरण विषय करता मग तुम्ही फूड्स अँड ड्रग्स वेलफेअर त्याच्याकडे कसा वळलात तुम्ही? तो विषय तुम्हाला कसा आला, म्हणजे त्याविषयी पण काम करावं समाजसेवेमार्फत? बरोबर. आता आपण नॅचरली जीवन आपण जगत असताना जे आपण खातो, बरोबर. त्या प्रत्येक गोष्टीमध्ये भेसळ आहे नक्कीच. आणि भेसळ करणारे कोण? हे मानवच आहेत आपले. हा, तर त्याच्यावरती पण काहीतरी निर्बंध आणण्यासाठी जी फूड अँड ड्रग्स वेलफेअर कमिटी आहे, आमचे सुहास मोरे आहेत आणि आमचे जे अध्यक्ष आहेत मोरे सर, त्यांच्या माध्यमातून मी रत्नागिरी जिल्ह्याचं अध्यक्ष म्हणून आता कार्यभार स्वीकारला आहे. ओके. तर त्याच्या माध्यमातून जे म्हणजे अन्नामध्ये भेसळ करतात, तर त्याच्यावरती काहीतरी निर्बंध आणून जनजागृती करायला पाहिजे. आणि ही जनजागृती फूड अँड ड्रग्स, अन्न औषधे प्रशासन शासनाचं जे डिपार्टमेंट आहे, तर त्यांच्या माध्यमातून आणि आमची संस्था हे मिळून जनजागृतीचे कार्यक्रम घेण्याचा आमचं मानस आहे. जेणेकरून ही भेसळ, तुम्ही भेसळचं म्हटलं तर मिठाई म्हणा, दूध म्हणा, पनीर म्हणा, त्याच्यावरती मोठ्या प्रमाणे भेसळ केली जाते आणि माणूस अन्न नाही विष खात आहे. बरोबर. कुठेतरी थांबलं पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही एक छोटासा प्रयत्न करत आहोत आणि पुढे करत राहू. बरोबर. सर, तुम्ही म्हणजे 10 हातांनी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने कामं करतायत. इतकं काम करत असताना तुम्हाला इतक्या वर्षामध्ये कोणकोणते पुरस्कार मिळाले आहेत? त्या वर्षात तुमचा साधारण 20-25 वर्षाचा हा कालखंड आहे. हा, 20-21 वर्षाचा. 20-21 वर्षाचा समाज. तुम्ही सांगू शकता कुठले तुम्हाला पुरस्कार मिळाले आहेत? हा, पुरस्कार तर आम्ही काम करतो पुरस्कार घेण्यासाठी नाही, बरोबर. एक समाधानासाठी. म्हणजे समाजसेवा ही आत्मिक समाधानासाठी असावी. नाहीतर काय काय आता समाजसेवक असतात की काही वर्ष समाजसेवा, 1-2 वर्ष किंवा 6 महिने करून लगेच एखादं मतदान इलेक्शन लागलं, त्यांची समाजसेवा तिथं त्या ठिकाणी ट्रान्सफर होते. तर आम्ही अशी समाजसेवा, एखादं काम केल्यानंतर समोर त्याला समाधान वाटलं की आपल्याला एक आत्मिक समाधान मिळतं, ती समाजसेवा. तर म्हणजे असं आमचं म्हणजे समाजसेवेचं हे आहे.
सॉरी मी नाही बोला ना, कंटिन्यू करा, हरकत हा. नाही, बोला. पुरस्कार तुम्हाला मी तो प्रश्न विचारला की कुठली कुठली पुरस्कार मिळालेली आहेत ओके. हा त्याबद्दल तर बोला, हा काय तर हरकत नाही. हा तर मी जी समाजसेवा करतो पुरस्कारासाठी नाही, आत्मिक समाधानासाठी समाजसेवा करतो आणि हम्म. समाजसेवा करत असताना समाजाची एक पाठीवरती थाप मिळते आणि त्या थापेचे असे आम्हाला भरपूर पुरस्कार मिळालेले आहेत. असे म्हटलं तर मला 27 ते 28 पुरस्कार मिळालेले आहेत. ओके. म्हणजे महाराष्ट्र शासन असो, केंद्र शासन असो किंवा तहसील म्हणजे महसूल विभाग असो, सर्व शासनातर्फे अशा मिळालेल्या आहेत. त्याचप्रमाणे मला आणखी एक म्हणजे मोठा जो पुरस्कार मिळालेला आहे वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकॉर्ड अरे वा. जागतिक महान विक्रम, जे मी आणि आमच्या संस्थेच्या माध्यमातून सर्व क्षेत्रात हजारो कार्यक्रम केलेत. तर ओके. त्याच्या माध्यमातून आम्हाला जागतिक महान विक्रममध्ये नोंद झालेली आहे. आलेले हा. आहे. ओके. त्याचप्रमाणे माझं 2012चं शब्दगंधा काव्यसंग्रह आहे. तर हम्म. त्यावेळचे त्या तत्कालीन जे मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण, हम्म. तर त्यांच्या शुभ हस्ते जो साहित्याचा महाकवी कालिदास पुरस्कार असतो तो 2012ला मला तो मिळालेला आहे. बरोबर. त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रातून भारताचे अर्थतज्ञ गिरीश वासुदेव यांच्या शुभ हस्ते पण मला एक पुरस्कार मिळालेला आहे. बरोबर. बरोबर. त्याचप्रमाणे सिंधुताई सकपाळ यांच्या शुभ हस्ते पण मला एक पुरस्कार मिळालेला आहे. हम्म. तसेच मंडणगड तालुका जे महसूल तहसीलदार आहेत हम्म. होते, तर त्यांच्या शुभ हस्ते पण आम्हाला एक सन्मानपत्र मिळालेलं आहे. अरे वा. दापोली तालुक्याचे तत्कालीन तहसीलदार यांच्या शुभ हस्ते पण आम्हाला पुरस्कार मिळाले. तर असे खूपच बरेच बरेच पुरस्कार मिळालेले पुरस्कार आहेत. म्हणजे एक यादीच आपण यादी टाकूया खूप मोठी ती. आहे. ओके. हा, ओके. हा. तर तुम्ही इतक्या वर्ष काम करताय म्हणजे फाउंडेशन मार्फत गोरगरीब जनतेला मदत करताय. तुम्ही कुष्ठरोग्यांना असो किंवा दिव्यांगांना असू दे, कुठल्याही वर्गाला जर मदत लागली तर तुमची संवेदना फाउंडेशन एक एनजीओ आहे, बरोबर? बरोबर. ती पोचते. तुमच्या हा व्हिडिओ बघून बऱ्याच लोकांना जर तुम्हाला मदत करायची असेल तर तुमच्या फाउंडेशनच्या मदतीसाठी लोकांना तुम्ही कसं आवाहन करू शकता? आव्हानात सांगेन मी. आम्ही रत्नागिरीमध्ये आणखी एका ठिकाणी जो काम करतो अ, अ, स्नेहज्योती अंध विद्यालय घराडी आहे. ओके. हां, जे अंधांचं स्कूल आहे आणि त्या चालवतात आमच्या गुरुवर्याच आहेत. 2 बहिणी हं. आशाताई कामत आणि सेनगुप्ता मॅडम. ओके. तर हां, तर तिथे पण आम्ही त्या त्या ठिकाणी काम करत असतो. गेली 17-18 वर्ष आम्ही त्यांच्यासाठी पण काम करत आहोत. हं, हं, हं. हां, जे अंध मुलांना तिथे काम केलं हं, जातं. हं, हं. तर अशा खूपच आम्ही कार्यक्रम केलेले आहेत. तर आम्ही संस्थेच्या माध्यमातून काम करत असताना माझे मित्र आहेत. अशोक सिंग राजपुरोहित आहेत किंवा मी आहे किंवा माझे आणखी काही ठराविक मित्र परिवार आहेत. आम्हाला मदतीचा एक ओघ आहे तो कमी पडतो. ओके. हां. हां. तर आमच्याकडे समस्या खूप आहेत. हं. पण त्या समस्या सोडवण्यासाठी पण आपल्याला तशी आर्थिक तरतूद आर्थिक करावी लागते. लागते. बरोबर. तर ती कमी पडते. जर समाजाने किंवा आपल्या चिंतक आहेत किंवा आपले स्नेही आहेत, मित्र बरोबर. संस्था, संघटना आहेत हं. किंवा काही कंपन्या आहेत. त्यांनी जर आम्हाला आर्थिक आर्थिक पाठबळ दिला, हं. तर ज्या आम्ही आत्मीयतेने जे थोडं समजा 10% काम करत आहोत, आम्ही 100% करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू प्रयत्न करू. आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करू. बरोबर. जेणेकरून त्यांच्या समस्या दिवसेंदिवस समस्या तर वाढतच वाढत आहेत. जाणार. त्या हां. कमी होणार नाहीये. बरोबर. ग्रामीण लेव्हलला आपण काम करत असताना एवढ्या मोठ्या-मोठ्या समस्या आहेत. म्हणजे ते आरोग्याच्या म्हणा, शैक्षणिक म्हणा किंवा सामाजिक म्हणा, कला, क्रीडा म्हणजे सर्व सर्व क्षेत्रामध्ये क्षेत्रातल्या. बरोबर. खूपच समस्या आहेत. तर त्या समस्या सोडवण्यासाठी शासनाने किंवा इतर संस्था, संघटनांनी ही जे खरी कामं करतात त्यांच्या पाठीवरती थाप उभं देण्याची राहायला गरज पाहिजे. आहे. गरज आहे. हां. नाहीतर काही फक्त प्रसिद्धीसाठी काम करणारा मदत देणारे खूप आहेत. खूप आहेत. हां. हां. तर खऱ्या माणसानी मदत केली केलेली तर एक खरा समाज समाज घडेल. तयार होईल. होईल. बरोबर. हां. अगदी चांगल्या हं. सुविचार मांडल्यात तर तुम्ही. तुमचा अकाउंट नंबर किंवा तुमचं काही असं आहे की ते आपण शेअर करू शकतो? मोबाईल नंबर किंवा कुठल्या नंबरवर तुम्हाला मदत करायची वगैरे? नक्की. तर हां. हां, तर मी आणखी थोडक्यात सांगेन, की अपंग बोला. त्या अपंगांसाठी आम्ही आवाहन करेन, काही अपंग असतात, की त्यांना कृत्रिम हात किंवा कृत्रिम पायाची गरज असते
किंवा त्यांना अपंगांच्या सायकलची आवश्यकता असते किंवा त्यांना कुबड्यांची आवश्यकता असते. हम्म. तर आम्ही त्यांच्यासाठी पण मदत करत असतो आणि एखादा कृत्रिम हात-पाय आमच्या संलग्न काही संस्था, संघटना आहेत. तर ओके. त्यांच्या माध्यमातून आम्ही पूर्णतः त्यांच्यासाठी मोफत काम करू शकतो. ते काम त्यांचं पूर्ण मोफत करून देऊ शकतो. बरोबर. किंवा कोणाला कानाच्या मशीन्स जरी पाहिजे असेल, पण आम्ही मोफत त्या दिल्या देतो बरोबर. त्यांच्यासाठी. अशा कोणत्याही समस्या म्हणजे आरोग्याच्या असो, समजा एखाद्या शैक्षणिक हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सीमध्ये लोकांना ब्लडची गरज लागते, रक्ताची. हां. तर ती पण तुम्ही देऊ शकता तुमच्या हो, हो. फाउंडेशन आमचे काय हां, ब्लड आमचे बँकला तुमचे जोडलेले आहेत. हो, हो. आमचे काही असे डोनर आहेत, जे ब्लड डोनर. त्यांना आम्ही एक फोन जरी केला, बरोबर. तर तत्परतेने ते त्या हॉस्पिटल किंवा त्या ठिकाणी पोहोचून मदत देण्यासाठी तयार असतात. बरोबर. हां, तर अशा प्रकारे आम्ही त्यांना म्हणजे जे डोनर आणि डोनर प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये जाऊन ते हे करतात. त्यांच्या माध्यमातून आम्ही मदत ती पण करू शकतो आम्ही. किंवा गरीब रुग्णाला ज्या हॉस्पिटलमध्ये ज्या स्कीम आहेत सरकारी, हां. म्हणजे तुमची महात्मा ज्योतिराव फुले स्कीम आहे वगैरे हां. ना, अशा आबा बरेच आहेत. हो. स्कीम आहेत. तर हां. त्याबद्दल तुम्ही कशी मदत हां. करता? तर अशा शासनाच्या स्कीम खूपच आहेत. ओके. पण सर्वसामान्य व्यक्तींना त्यांना माहिती त्याचं नसतं. हां, ते त्यांचे म्हणजे तिथपर्यंत त्यांना म्हणजे माहिती नसते, हां. की एखादा आजारी पडला माणूस, जो तो सुटतो प्रायव्हेटमध्ये. प्रायव्हेटमध्ये हां, जातो. हां. तर जनतेने हे पण करायचं, की आपल्याला शासनाने पण ज्या स्कीम किंवा ज्या योजना दिलेल्या आहेत, त्या माध्यमातून मोफत पण करता येतो. काही हॉस्पिटल पण असतात, ज्या त्या स्कीमच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करतात. बरोबर. तर आम्ही पण अशा ग्रामीण कुठेही म्हणजे जे हॉस्पिटल आहेत, तिथे एखादा पेशंट ॲडमिट झाल्यानंतर तर त्यांना आम्ही तेच विचारतो, तुमचं म्हणजे आधार कार्ड किंवा त्या स्कीमसाठी जे संलग्न जे पेपर असतात, पेपरवर्क असतात. हां, हां. ते तयार ठेवा आणि तुमचं मोफत किंवा कसं करता येईल, आम्ही त्यांना मार्गदर्शन पण करतो. करू शकता. हां, बरोबर. मग हां. तुमचा नंबर शेअर करू शकता साहेब आपल्या YouTubeच्या माध्यमातून, की कुणाला हा व्हिडिओ बघून गरीब रुग्णांना कुणाला काय मदत लागली, तर तुम्ही सांगू शकता सर? नक्की, नक्की. हां. आणखी तत्पर मी म्हणजे तुमचा एक ऑफिशियल नंबर सांगा. हां, ते सांगण्याच्या अगोदर हां. मी आणखी एक बोला. आता समाजाची एक मोठी समस्या होऊन बसले, ती म्हणजे थॅलेसेमियाचं प्रमाण वाढत चाललंय. ओके. तर थॅलेसेमियाचं प्रमाण वाढत चालण्यासाठी आमची एक रुग्णमित्र म्हणजे संस्था आहे, हां. जे आमचे विनोद साडवेळकर सर आणि हं. अ, 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 आणखी आमचे सहकारी आहेत, धनंजय पवार सर. हं, तर हं. यांच्या माध्यमातून थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र हं, अशी हं. त्यांची एक संकल्पना आहे आणि हं. त्यांच्या बरोबर आम्ही पण आहोत. तर ते पण आम्ही आता एक प्रोजेक्ट किंवा आम्ही उपक्रम त्याचा म्हणजे सुरुवात केलेली लवकरच आहे. तुम्ही केलेली हो, आहे, ती हो, हो, करणार हो. आहोत. त्यांच्या बरोबर. माध्यमातून हं. आम्ही त्यांच्या म्हणजे सहवासात आहोत. तर जनतेने पण आमच्या उपक्रमात सहभागी होऊन हं. थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र कसं होईल हं. त्यासाठी त्यांनी सहयोग द्यावा. सहयोग द्यावा हां. तुमच्यासारख्या हो, हो. संस्थांना. बरोबर. आणि मी माझं संपर्क नंबर देतो, हां. की अशा समस्या असतील, तर हं. आमच्याकडे खुशाल तुम्ही संपर्क करू शकता. हं. कोणत्याही हॉस्पिटलमध्ये आमच्या परीने आम्ही प्रयत्न करू. 100% नाही पण 100% पर्यंत आम्ही प्रयत्न करण्यासाठी आम्ही आमच्या परीने प्रयत्न करू. माझं संपर्क नंबर म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर आहे हां, बोला. 9702471070. ठीक आहे. तर हा नंबर कधीही तुम्हाला कॉल केला, एखाद्या सामान्य गरीब रुग्णांनी, तर तुम्ही तो अटेंड करून त्यांना योग्य त्या पद्धतीने मार्गदर्शन करू शकता. नक्की. त्याला बाबा एखाद्याला ब्लड पाहिजे, एखाद्याला हां. ॲम्ब्युलन्स पाहिजे, एखाद्याला काय पेपर वर्क असतात हां. हॉस्पिटलचे, हं. बरोबर. किंवा आता तुम्ही म्हटलात मगाशी मला, की अपंगांना तुम्ही ते दिव्यांगांना कृत्रिम पाय. कृत्रिम पाय देतात किंवा ते हात आणि काय हं, ते हं. ज्यांना ऐकू येत नाही त्यांना काय कानाची देतात, मशीन. कानाची मशीन देतात, हो. व्हीलचेअर देतात. हं. अशा बऱ्याच समाजसेवेच्या ज्या समस्या असतील, गोरगरीब जनतेलाच ह्या गरज लागतात. श्रीमंतांना बरोबर. गरज नाही, लागत नाही. बरोबर. तुम्हालाही माहिती आहे. हो, एन-जी-ओ हो. ही गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असते. बरोबर. गोरगरिबासाठीच असते. असते. बरोबर. त्याच गोरगरीब जनतेसाठीच आपण हा आता व्हिडिओ घेतला होता. तुमच्याशी आपण आता एक 20-25 मिनिटं आपण बोललो आणि तुमचा नंबर शेअर केलात आणि जनतेला एक कुठलाही तुम्ही राजकीय पाठबळ नसताना एक सेवक म्हणून 10 हाताचा माणूस आणि तुमच्या पाठी असणारी टीम, या तुमच्या टीमला आमच्या YouTube चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा साहेब. तुमचा वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला इंटरव्ह्यू दिलात. धन्यवाद साहेब. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद. तुमचं पण मी आभार मानतो, की हां. आमच्या संस्थेला तुमच्या माध्यमातून पण समाजापर्यंत पोहोचण्याचं आमचं नक्कीच. एक माध्यम होईल. एवढं बोलून मी
तुमचा आभार मानतो. धन्यवाद. आणि युट्यूब चॅनल आमचं लाईक करायला सांगा, शेअर आणि सबस्क्राईब करायला सांगाल तुम्ही, ही अपेक्षा. नक्की नक्की. हा. अमित सरांचं जे युट्यूब आहे, प्रत्येकाने माझे जे हितचिंतक आहेत, संस्थेशी संलग्न जेवढ्या व्यक्ती आहेत, आणि अशा व्यक्तींचं जे युट्यूब हे आहे ते सबस्क्राईब सबस्क्राईब करा, हा, लाईक करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू Thank थँक्यू सर. हा यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा.